महाराष्ट्र में विधानसभा चुनाव अब कुछ ही दिनों की दूरी पर है और राजनीतिक दलों ने अपनी तैयारियों को अंतिम रूप देना शुरू कर दिया है। महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ने अपनी 200 से ऊपर उम्मीदवारों की सूची जारी की है। नागपुर में भी मनसे ने अपनी उम्मीदवार खड़े करने का फैसला किया है। दक्षिण पश्चिम नागपुर से तुषार गिरे का नाम सामने आया है, जिन्होंने महाराष्ट्र टीवी 24 के साथ अपनी आगे की विधानसभा तैयारियों के बारे में जानकारी दी है। जय महाराष्ट्र, जय मनसे। मी नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिरे। येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे जे 2024चे जी तयारी आहे निवडणुकीची, माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी 230 ते 225 जागा लढवण्याचा विचार केलेला आहे। त्या अनुषंगाने मुंबईवरून निरीक्षक आले। निरीक्षकांनी पूर्ण नागपूर जिल्ह्याची 12 विधानसभेमध्ये 3 दिवस त्यांनी तळ ठोकून बसले। इथे त्यांनी प्रत्येक विधानसभा लढण्याकरता प्रत्येक लोकांना सांगितलेलं आहे, कार्यकर्त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही विधानसभा लढा। त्या अनुषंगाने मला त्यांनी सांगितले तुम्ही सुद्धा तयारीला लागा। त्यानुसार मी माझी विधानसभेची तयारी चालू केलेली आहे। लोकांच्या समस्या, पाण्याचे प्रश्न, इलेक्ट्रिकचे प्रश्न, इलेक्ट्रिक दर जे वाढलेले आहे, युनिट दर जे वाढलेले आहे त्याच्यावरती, त्यानंतर रस्त्याच्या समस्या, PWDनी ऐन पावसाच्या तोंडावरती जे कामं चालू केलेले आहे आणि त्यामुळे होणारा नागरिकांना त्रास, लोकांच्या घरामध्ये चाललं पाणी, दुकानामध्ये चाललं पाणी, याच्यावरती आम्ही आंदोलन घेत चाललेलो आहे। बरेच काही ज्या समस्या आहे, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस ह्या दोघांचे जे गलिच्छ वातावरण झालेले आहे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये, हे आम्हाला कुठेतरी दूर करायचं आहे। ह्या राजकारणापासून लोक कंटाळलेले आहे। अक्षरशः लोक TV सुद्धा पाहत नाही की गलिच्छ राजकारण झालेलं आहे। खालच्या पातळीवरती राजकारण नेऊन ठेवलेलं आहे। कुठेच लोकांना कुठे काही फायदा होत नाही आहे। लाडकी बहीण योजना एक लॉलीपॉप द्यायचा अशा प्रकारच्या स्कीमा आणत आहे, कारण की यांना 2024ची विधानसभा आपला मुख्यमंत्री बसवायचा आहे। हे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून होऊ देणार नाही। त्याकरता माननीय पक्षाचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि सगळे कार्यकर्ते एकजुटीने लढा देण्यास आम्ही सगळं तयार झालेलो आहे। आमची पूर्ण तयारी 2024च्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे कामं, जनतेचे जे प्रश्न आहे हे आम्ही सोडवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करू। लोकांमध्ये जे परिवर्तन आहे हे परिवर्तन घडत चाललेलं आहे। तुम्ही पाहिलं असेल दिल्लीला पण परिवर्तन झालं, BJP झालं, काँग्रेस बाजूला गेले, आपचा पक्ष आला। एकदा आम्हाला सुद्धा चान्स द्यायला पाहिजे। आमचे राजसाहेब मुख्यमंत्री म्हणून एकदा तुम्ही बसवा त्यांना, मग तुमचा महाराष्ट्र पहा कुठे नेऊन ठेवते साहेब। तुम्ही एकदा चान्स द्या साहेबांना फक्त। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मदत नव्हे सेवा मनसे। आमचा कुठला नगरसेवक नसला, कुठला आमदार नसता, फक्त आमचे राजूदादा पाटील एक आमदार आहे कल्याणला, तरी आम्ही लोकांची मदत करत राहतो। वारंवार लोकांचे प्रश्न जे असतात ते आम्ही उचलून धरतो। त्यामुळे अधिकारी लोक असू द्या किंवा सरकारमधले मंत्री असू द्या, कोणी असू द्या, आमची भावना जी असते ते लोकांचे जे प्रश्न असते ते सोडवण्याच्या दृष्टिकोनातून असते। साहेबांनी पहिले सांगितलं शांतपणे घ्यायचं, नाही ऐकलं तर काम दाम दंडभेद यांचा आम्ही वापर करत असतो। चुकीचं कुठेही करत नाही। आम्ही जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे कामं करत असतो। साहेबांनी माझ्यावरती खूप मोठा विश्वास ठेवलेला आहे। 2021ला माझी नियुक्ती झाली होती। सचिवपासून मी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, रोजगार स्वयंरोजगार, तसंच नागपूर शहर व्यापारी संघटनेचा अध्यक्ष आणि पॅरल बॉडीवरती नागपूर शहर उपाध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झालेली आहे। 2012ला आमचे आमदार आले होते, प्रवीण दरेकर साहेब, राम कदम साहेब। हे कोणाचे आमदार आहे? हे आमचे आमदार आहे। सोडून दिले यांनी आमचे आमदार। यांच्यामध्ये सवयच पडलेली आहे की लोकांना लालच देणे, सोडून देणे, हे BJPचं कामच आहे। गडबड त्यांना काय चोरायचं ते बरोबर चोरतात। तर यावेळेस तसं होणार नाही आहे। यावेळेस आमची सरकार येणार हे आम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो। त्याच्यावरती आमचे सर्व पदाधिकारी काम करत आहे आणि आमचे सरकार बसणार हे तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो। रोजगार हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। यांनी मुलांना पूर्ण म्हणजे त्या रोजगारापासून वंचित ठेवलेलं आहे। आज आपल्या महाराष्ट्रातले मुलं बाहेर चालले, UPचे इकडे येतात, महाराष्ट्रातले बाहेर जातात। रोजगार हा एक विषय आहे। दुसरा विषय असा आहे अंमली पदार्थ जे मुलं सेवन करून आले, हा सगळ्यात मोठा विषय आहे। हे
खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहे. त्यामुळे डिहायड्रेशन सेंटर वाढत चाललेले आहे. हे कुठंतरी याला आळा घालायला पाहिजे. व्यसनाधीनता मुलं होत चाललेली आहे. संस्कृती तुमची बदलत चाललेली आहे. हा सगळ्यात मोठा विषय. व्यसनाधीनता कुठेतरी थांबायला पाहिजे. रोजगार लोकांना मिळाला पाहिजे. सगळ्यात पहिले माझा रोजगार आणि व्यसनाधीनता दूर करणे. महिलांच्या समस्या, लोकांच्या समस्या, घरच्या समस्या, ह्या त्यांच्या जेवढ्या महिलांना समस्या येतात, घरगुती महिलांना सिलेंडर आहे, गॅस आहे, इलेक्ट्रिक आहे, सगळं रेटच वाढून गेलेले आहे. हे याचे सगळे रेट दर कमी करणे, पाण्याचे युनिट दर कमी करणे, इलेक्ट्रिकचे युनिट दर कमी करणे, रोजगार देणे, याच्यावरती मी सगळ्यात जास्त फोकस करणार आहे. राजसाहेबांनी सांगितलं 225 ते 230 सीटा आम्हाला लढवायच्या आहे असं साहेबांनी सांगितलेलं आहे. आता बघू, आता साहेब जे डिसिजन घेईन ते आम्हाला सगळ्यांना मान्य राहील.